नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल डीवाय बुक्सवर। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया जे तुम्हाला वल्नरेबिलिटीच्या पॉवरचा एहसास करून देईल। ब्रेने ब्राउन यांची डेअरिंग ग्रेटली हे फक्त एक पुस्तक नाही तर एक गाईड आहे, एक जास्त ऑथेंटिक आणि कनेक्टेड लाईफ जगण्याची। या व्हिडिओमध्ये आपण या बुकच्या 10 सर्वात महत्त्वाच्या लेसन्सला समजू, एकदम सिंपल मराठीमध्ये, जेणेकरून तुम्ही पण तुमच्या वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करू शकाल आणि जास्त करेजियसली जगू शकाल। तर चला सुरू करूया या ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नीला। लेसन 1, वल्नरेबिलिटी इज नॉट वीकनेस। मित्रांनो, डेअरिंग ग्रेटलीचा सर्वात पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा लेसन आहे की वल्नरेबिलिटी कमजोरी नाही, उलट हे करेजचे साइन आहे। ब्रेने ब्राउन म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये वल्नरेबिलिटीला अक्सर वीकनेस सोबत जोडून बघितलं जातं। आपल्याला शिकवलं जातं की स्ट्रॉंग बनण्यासाठी आपल्याला इमोशन्सला सप्रेस करायला पाहिजे, आपल्या वीकनेसेस लपवायला पाहिजे आणि कधीही वल्नरेबल नाही व्हायला पाहिजे। पण ब्राउनच्या रिसर्चमधून समजतं की ॲक्च्युअली हे बिलकुल उलट आहे। वल्नरेबिलिटी ती जागा आहे जिथे करेज, कनेक्शन आणि ऑथेंटिसिटी जन्म घेतात। जेव्हा आपण आपल्या आपणाला वल्नरेबल होऊ देतो तेव्हाच आपण दुसऱ्यांसोबत डीप कनेक्शन बनवू शकतो, तेव्हाच आपण आपल्या ट्रू सेल्फला एक्सप्रेस करू शकतो आणि तेव्हाच आपण आपली पूर्ण पोटेन्शियलला अचीव्ह करू शकतो। याला एक रिलेशनशिपच्या उदाहरणाने समजूया। मान लीजिए तुम्ही एखाद्या नवीन माणसाला भेटता आणि तुम्हाला ते आवडायला लागतात। जर तुम्ही वल्नरेबल होण्यापासून डरत असाल तर तुम्ही तुमच्या ट्रू फिलिंग्स लपवाल, तुम्ही एक फेक पर्सोना प्रेझेंट कराल आणि तुम्ही कधीही त्या माणसासोबत एक डीप कनेक्शन नाही बनवू शकणार। पण जर तुम्ही वल्नरेबल होण्याचं करेज दाखवता, जर तुम्ही तुमच्या फिलिंग्सला एक्सप्रेस करता, जर तुम्ही आपल्या आपणाला ओपन अप करता, तेव्हाच तुम्ही एक जेन्युइन आणि मीनिंगफुल रिलेशनशिप बनवू शकाल। ब्राउन म्हणतात की वल्नरेबिलिटी रिस्क टेकिंग आहे, हे अनसर्टेन आहे आणि हे इमोशनल एक्सपोजर आहे, पण हे ते पाथवे पण आहे जे आपल्याला फुलफिलमेंट, जॉय आणि लव्हकडे घेऊन जातं। त्या म्हणतात की जेव्हा आपण वल्नरेबल होण्यापासून डरतो तेव्हा आपण ॲक्च्युअली आपल्या आपणाला खूप साऱ्या पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सपासून वंचित करून देतो। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करायला पाहिजे, याला आपली वीकनेस नाही तर आपली स्ट्रेंथ मानायला पाहिजे। हाच आहे डेअरिंग ग्रेटलीचा फाउंडेशन, जो आपल्याला एक जास्त करेजियस आणि ऑथेंटिक लाईफ जगण्यासाठी इन्स्पायर करतो। जसं एक सीडला ग्रो करण्यासाठी वल्नरेबल व्हावं लागतं, तसंच आपल्याला पण ग्रो करण्यासाठी वल्नरेबल व्हावं लागतं। लेसन 2, द मिथ्स ऑफ वल्नरेबिलिटी। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण शिकलो की वल्नरेबिलिटी कमजोरी नाही, उलट करेज आहे। आता आपण काही कॉमन मिथ्स बद्दल बोलूया जे वल्नरेबिलिटी बद्दल पसरलेले आहेत। द मिथ्स ऑफ वल्नरेबिलिटी म्हणजे वल्नरेबिलिटीचे भ्रम। ब्रेने ब्राउन म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये वल्नरेबिलिटीला घेऊन खूप साऱ्या मिसकन्सेप्शन्स आहेत जे आपल्याला याला एम्ब्रेस करण्यापासून रोखतात। एक कॉमन मिथ आहे की वल्नरेबिलिटीचा मतलब आहे वीक असणं, पण जसं की आपण आधीच डिस्कस केलं, ॲक्च्युअली हे बिलकुल उलट आहे। वल्नरेबिलिटी स्ट्रेंथ आहे, करेज आहे। एक अजून मिथ आहे की वल्नरेबिलिटी फक्त निगेटिव्ह इमोशन्स बद्दल आहे, जसं की डर, सॅडनेस किंवा शेम। पण ब्राउन म्हणतात की वल्नरेबिलिटी पॉझिटिव्ह इमोशन्समध्ये पण असते, जसं की जॉय, लव्ह आणि बिलॉंगिंग। जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपण वल्नरेबल होतो, कारण आपण रिजेक्शनचा रिस्क घेतो। जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीत आपलं पूर्ण मन लावतो तेव्हा आपण वल्नरेबल होतो, कारण आपण फेलियरचा रिस्क घेतो। एक अजून मिथ आहे की आपण प्रत्येकासमोर वल्नरेबल व्हायला पाहिजे, पण ब्राउन म्हणतात की वल्नरेबिलिटी ट्रस्टवर बेस्ड असायला पाहिजे। आपल्याला फक्त त्या लोकांसमोर वल्नरेबल व्हायला पाहिजे ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, जे आपल्याला सपोर्ट करतील, जे आपल्याला जज नाही करणार। याला एक फ्रेंडशिपच्या उदाहरणाने समजूया। तुमचे अनेक एक्वेंटेन्सेस असू शकतात, पण तुमचे काहीच क्लोज फ्रेंड्स असतात ज्यांच्यावर तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करता। तुम्ही फक्त उन्ही फ्रेंड्ससमोर वल्नरेबल होता कारण तुम्हाला माहित आहे की ते तुम्हाला समजून घेतील आणि सपोर्ट करतील। ब्राउन म्हणतात की वल्नरेबिलिटी एक चॉईस आहे, एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे। आपल्याला हे डिसाईड करायचं असतं की आपण कोणासमोर वल्नरेबल होऊ, कधी होऊ आणि किती होऊ। हे कोणती ऑल ऑन थिंग सिच्युएशन नाही आहे। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला वल्नरेबिलिटी बद्दल पसरलेल्या मिथ्सवर विश्वास नाही करायला पाहिजे। आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की वल्नरेबिलिटी स्ट्रेंथ आहे, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इमोशन्समध्ये असते आणि हे ट्रस्टवर बेस्ड असायला पाहिजे।
हाच आहे डेरिंग ग्रेटलीचा एक अजून इम्पॉर्टंट लेसन, जो आपल्याला जास्त ऑथेंटिक आणि कनेक्टेड लाईफ जगण्यासाठी इन्स्पायर करतो. जसं एक फ्लॉवर सनलाईटच्या दिशेने ओपन होतं, तसंच आपल्याला पण वल्नरेबिलिटीच्या दिशेने ओपन व्हायला पाहिजे. लेसन 3, शेम अड वल्नरेबिलिटी. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण वल्नरेबिलिटी बद्दल काही मिथ्स डिस्कस केले. आता आपण एक अजून महत्त्वाच्या टॉपिकवर बोलूया, जो वल्नरेबिलिटीशी क्लोजली कनेक्टेड आहे. शेम अड वल्नरेबिलिटी म्हणजे शर्म आणि वल्नरेबिलिटी. ब्रेने ब्राऊन म्हणतात की शेम एक खूपच पॉवरफुल इमोशन आहे, जे आपल्याला वल्नरेबल होण्यापासून रोखतं. शेमचा मतलब आहे हे फील करणं की आपण फ्लॉड आहोत, की आपण इन्फ नाही आहोत, की आपण डिझर्व्ह नाही करत. हे एक खूपच पेनफुल एक्सपिरियन्स असू शकतं आणि याचमुळे आपण वल्नरेबल होण्यापासून डरतो, कारण आपल्याला डर लागतो की कुठं लोक आपल्याला जज करतील, कुठं लोक आपल्याला रिजेक्ट करतील. ब्राऊनच्या रिसर्चमधून समजतं की शेमचा अँटिडोट आहे एम्पथी, म्हणजे सहानुभूती. जेव्हा कोणी आपल्याला समजतं, जेव्हा कोणी आपल्याला जज नाही करत, जेव्हा कोणी आपल्यासोबत कनेक्ट करतं, तेव्हा आपण शेममधून हील होऊ शकतो. याला एक चाइल्डहुड एक्सपिरियन्सच्या उदाहरणाने समजूया. मान लीजिए, जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हा तुम्ही कोणतीतरी चूक केली आणि तुमच्या पेरेंट्सने तुम्हाला खूप डांटलं, तुम्हाला शेम केलं. या एक्सपिरियन्सने तुमच्या आतमध्ये एक शेमचा मेसेज क्रिएट होऊन जातो की तुम्ही इन्फ नाही आहात, की तुम्ही डिझर्व्ह नाही करत. आणि मग जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्ही या शेममुळे वल्नरेबल होण्यापासून डरता, कारण तुम्हाला डर लागतो की कुठं लोक तुम्हाला पुन्हा त्याच प्रकारे जज करतील. ब्राऊन म्हणतात की शेम एक वेबसारखं आहे, एक जाळ्यासारखं आहे, जे आपल्याला फसवून ठेवतं. हे आपल्याला कनेक्शनपासून, ऑथेंटिसिटीपासून आणि फुलफिलमेंटपासून दूर ठेवतं. पण जेव्हा आपण वल्नरेबल होण्याचं करेज दाखवतो, जेव्हा आपण आपल्या स्टोरीज शेअर करतो, जेव्हा आपण दुसऱ्यांशी कनेक्ट करतो, तेव्हा आपण या वेबला तोडू शकतो आणि आपण शेममधून फ्री होऊ शकतो. त्या म्हणतात की वल्नरेबिलिटी आणि शेम एक दुसरेच्या ऑपोजिट आहे. जिथे वल्नरेबिलिटी कनेक्शन क्रिएट करते, तिथे शेम डिस्कनेक्शन क्रिएट करतं. जिथे वल्नरेबिलिटी करेज आहे, तिथे शेम फिअर आहे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला शेमला ओळखायला पाहिजे आणि त्याला एम्पथीने हील करायला पाहिजे. आपल्याला वल्नरेबल होण्याचं करेज दाखवायला पाहिजे, आपल्या स्टोरीज शेअर करायला पाहिजे आणि दुसऱ्यांशी कनेक्ट करायला पाहिजे. हाच आहे शेममधून फ्री होण्याचा आणि जास्त ऑथेंटिक लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक बर्डचे विंग्स त्याला फ्लाय करण्यात हेल्प करतात, तसंच वल्नरेबिलिटी आपल्याला शेममधून फ्री होण्यात हेल्प करते. लेसन 4, द आर्म्ड लाईफ. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण शेम आणि वल्नरेबिलिटीच्या कनेक्शनबद्दल बोललो. आता आपण एक अजून महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर बोलूया, जो शेमशी क्लोजली रिलेटेड आहे. द आर्म्ड लाईफ म्हणजे कवचधारी जीवन. ब्रेने ब्राऊन म्हणतात की जेव्हा आपण शेमपासून डरतो, जेव्हा आपण वल्नरेबल होण्यापासून डरतो, तेव्हा आपण एक प्रकारचं मेंटल कवच परिधान करतो, एक आर्मर परिधान करतो, जे आपल्याला पेनपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. पण ब्राऊन म्हणतात की हे आर्मर आपल्याला फक्त पेनपासूनच नाही वाचवत, तर हे आपल्याला जॉय, लव्ह, कनेक्शन आणि बिलॉंगिंगपासून पण कट ऑफ करून देतं. जेव्हा आपण आर्म्ड लाईफ जगतो, तेव्हा आपण आपली पूर्ण पोटेन्शियल एक्सपिरियन्स नाही करू शकत. आपण एक लिमिटेड आणि अनऑथेंटिक लाईफ जगतो. याला एक सोल्जरच्या उदाहरणाने समजूया. एक सोल्जर बॅटलमध्ये आपल्या प्रोटेक्शनसाठी आर्मर परिधान करतो. हे आर्मर त्याला एनिमीच्या अटॅक्सपासून वाचवतो, पण हे त्याला फ्रीली मूव्ह करण्यापासून पण रोखतो. तसेच जेव्हा आपण मेंटल आर्मर परिधान करतो, तेव्हा हे आपल्याला इमोशनल पेनपासून तर वाचवतो, पण हे आपल्याला फुलफिलिंग रिलेशनशिप्स आणि एक्सपिरियन्सपासून पण रोखतो. ब्राऊन म्हणतात की आर्म्ड लाईफचे अनेक फॉर्म्स असू शकतात. काही लोक परफेक्शनिझममध्ये जातात, म्हणजे हर गोष्टीला परफेक्ट करण्याची कोशिश करतात जेणेकरून त्यांना कोणी क्रिटिसाइज करू शकेल. काही लोक नमनेसमध्ये जातात, म्हणजे आपल्या इमोशन्सला पूर्णपणे शट डाऊन करून देतात जेणेकरून त्यांना कोणताही पेन होवो. काही लोक क्रिटिसिझममध्ये जातात, म्हणजे नेहमी दुसऱ्यांना क्रिटिसाइज करत राहतात जेणेकरून ते स्वतः क्रिटिसिझमपासून वाचू शकतील. ब्राऊन म्हणतात की हे सारे बिहेवियर्स शेम आणि वल्नरेबिलिटीपासून वाचण्याचे तरीके आहेत, पण हे आपल्याला लॉंग रनमध्ये अजून जास्त पेन देतात. त्या म्हणतात की आर्मरला उतरवण्याचा एकच तरीका आहे वल्नरेबल होणं, करेज दाखवणं आणि आपल्या स्टोरीज शेअर करणं. जेव्हा आपण असं करतो, तेव्हाच आपण ऑथेंटिक कनेक्शन बनवू शकतो आणि तेव्हाच आपण एक फुलफिलिंग लाईफ जगू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या मेंटल आर्मरला ओळखायला पाहिजे आणि त्याला उतरवण्याचं करेज दाखवायला पाहिजे.
हाच आहे जास्त ऑथेंटिक आणि कनेक्टेड लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक बर्ड आपल्या केजमधून फ्री होतो तसंच आपल्याला पण आपल्या मेंटल आर्मरमधून फ्री व्हायला पाहिजे. लेसन 5 एम्ब्रेसिंग वल्नरेबिलिटी. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आर्म्ड लाईफ बद्दल बोललो, म्हणजे त्या मेंटल कवचाबद्दल जे आपण शेणपासून वाचण्यासाठी परिधान करतो. आता आपण बोलूया वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करण्याबद्दल, म्हणजे तिला स्वीकारण्याबद्दल. ब्रेने ब्राऊन म्हणतात की वल्नरेबिलिटी डरावणी वाटू शकते, पण हे ऍक्च्युली स्ट्रेंथचा सोर्स आहे. जेव्हा आपण वल्नरेबल होण्याचं करेज दाखवतो तेव्हाच आपण ऑथेंटिक कनेक्शन बनवू शकतो, तेव्हाच आपण आपल्या ट्रू सेल्फला एक्सप्रेस करू शकतो आणि तेव्हाच आपण एक फुलफिलिंग लाईफ जगू शकतो. वल्नरेबिलिटीचा मतलब हे नाही की तुम्ही प्रत्येकासमोर तुमचे सारे सिक्रेट्स रिव्हील करून द्या. त्याचा मतलब आहे त्या मोमेंट्समध्ये ओपन होणं जिथे तुम्हाला माहीत आहे की रिस्क आहे, जिथे तुम्हाला अनसर्टेनिटी आहे, जिथे तुम्हाला इमोशनल एक्सपोजर आहे. याला एक क्रिएटिव्ह प्रोजेक्टच्या उदाहरणाने समजूया. मान लीजिए तुम्ही एक पेंटिंग बनवता आणि तुम्ही तिला कोणत्याही आर्ट गॅलरीमध्ये शोकेस करण्यापासून डरता, कारण तुम्हाला डर आहे की लोक तिला जज करतील, तिला क्रिटिसाइज करतील. ही वल्नरेबिलिटी आहे. पण जर तुम्ही त्या डराच्या बावजूद आपली पेंटिंगला शोकेस करता तर तुम्ही वल्नरेबल होत आहात आणि हीच वल्नरेबिलिटी तुम्हाला ग्रो करण्याची, शिकण्याची आणि दुसऱ्यांशी कनेक्ट होण्याची ऑपॉर्च्युनिटी देते. ब्राऊन म्हणतात की वल्नरेबिलिटीचा अँटिडोट आहे करेज, कंपशन आणि कनेक्शन. जेव्हा आपण करेज दाखवतो वल्नरेबल होण्याचा, जेव्हा आपण आपल्यावर आणि दुसऱ्यांवर कंपशन ठेवतो आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसोबत जेन्युइन कनेक्शन बनवतो, तेव्हा आपण वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करू शकतो. त्या म्हणतात की वल्नरेबिलिटी कोणती वीकनेस नाही आहे, उलट हे आपल्या ब्रेव्हरीचं, आपल्या ऑथेंटिसिटीचं आणि आपल्या ह्युमॅनिटीचं साईन आहे. जेव्हा आपण वल्नरेबल होतो तेव्हा आपण रिअल होतो, आपण ऑथेंटिक होतो आणि आपण दुसऱ्यांना पण असं करण्यासाठी इन्स्पायर करतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला वल्नरेबिलिटीपासून डरायला नाही पाहिजे, उलट तिला एम्ब्रेस करायला पाहिजे. हाच आहे जास्त करेजियस, ऑथेंटिक आणि कनेक्टेड लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक बर्ड आपले विंग्स पसरवून फ्लाय करतो, तसंच आपल्याला पण वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करून आपली पूर्ण पोटेन्शियलला एक्सप्रेस करायला पाहिजे. लेसन 6 कल्टिव्हेटिंग होलहार्टेडनेस. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करण्याबद्दल बोललो. आता आपण एक अजून महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर बोलूया जो वल्नरेबिलिटीशी डायरेक्टली रिलेटेड आहे, कल्टिव्हेटिंग होलहार्टेडनेस, म्हणजे पूर्ण हृदयतेचा विकास. ब्रेने ब्राऊन म्हणतात की होलहार्टेड लिव्हिंगचा मतलब आहे करेज, कंपशन आणि कनेक्शनच्या सोबत जगणं. याचा मतलब आहे वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करणं, आपल्या इम्परफेक्शन्सला एक्सेप्ट करणं आणि हे बिलीव्ह करणं की आपण लव्ह आणि बिलॉंगिंग डिझर्व करतो. ही एक जर्नी आहे, एक प्रॅक्टिस आहे, ज्यात आपल्याला लगातार एफर्ट करायला लागतो. ब्राऊनच्या रिसर्चमधून समजतं की होलहार्टेड लोक काही कॉमन क्वालिटीज शेअर करतात. ते करेजियस असतात, म्हणजे ते वल्नरेबल होण्यापासून डरत नाहीत. ते कंपशनेट असतात, म्हणजे ते आपल्यावर आणि दुसऱ्यांवर दया ठेवतात. ते कनेक्टेड असतात, म्हणजे ते दुसऱ्यांसोबत जेन्युइन रिलेशनशिप्स बनवतात. आणि ते ऑथेंटिक असतात, म्हणजे ते आपल्या ट्रू सेल्फला एक्सप्रेस करतात, बिना कोणत्याही फेक पर्सोनाच्या. याला एक पेरेंटिंगच्या उदाहरणाने समजूया. एक होलहार्टेड पेरेंट आपल्या मुलांना कंडिशनल लव्ह नाही देत, म्हणजे ते फक्त तेव्हा प्यार नाही करत जेव्हा मुलं परफेक्ट असतात किंवा त्यांच्या एक्सपेक्टेशन्सला मीट करतात. उलट ते अनकंडिशनल लव्ह देतात, म्हणजे ते मुलांना तसेच प्यार करतात जसे ते आहेत, त्यांच्या इम्परफेक्शन्सच्या सोबत. ब्राऊन म्हणतात की होलहार्टेडनेस कोणती डेस्टिनेशन नाही आहे, तर एक जर्नी आहे. ही एक प्रॅक्टिस आहे ज्यात आपल्याला हर दिवशी एफर्ट करायला लागतो, आपल्या वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करायला लागतं, आपल्या शेमला चॅलेंज करायला लागतं आणि आपल्यावर आणि दुसऱ्यांवर कंपशन ठेवायला लागतं. त्या म्हणतात की जेव्हा आपण होलहार्टेडली जगतो तेव्हा आपण जास्त जॉय, लव्ह आणि बिलॉंगिंग एक्सपिरियन्स करतो. आपण एक जास्त मीनिंगफुल आणि फुलफिलिंग लाईफ जगतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला होलहार्टेडनेसला कल्टिव्हेट करायला पाहिजे, म्हणजे करेज, कंपशन आणि कनेक्शनच्या सोबत जगायला पाहिजे. हाच आहे जास्त ऑथेंटिक आणि जॉयफुल लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक गार्डनला कल्टिव्हेट करण्यासाठी एफर्ट पाहिजे असतो, तसंच होलहार्टेडनेसला कल्टिव्हेट करण्यासाठी पण एफर्ट पाहिजे असतो. लेसन 7 कल्टिव्हेटिंग रेझिलियन्स. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण होलहार्टेडनेसला कल्टिव्हेट करण्याबद्दल बोललो. आता आपण एक अजून महत्त्वाची क्वालिटीवर बोलूया जी आपल्याला मुश्किल परिस्थितीत सामना करण्यासाठी हेल्प करते, कल्टिव्हेटिंग रेझिलियन्स, म्हणजे लवचिकपणाचा विकास.
ब्रेने ब्राऊन म्हणतात की रेझिलियन्सचा मतलब हे नाही की कधी फेल होणं किंवा कधी पेन एक्सपिरियन्स करणं. उलट याचा मतलब आहे अडचणीतून बाउन्स बॅक करण्याची ॲबिलिटी, म्हणजे त्यातून रिकव्हर करण्याची, त्यातून शिकण्याची आणि त्यातून ग्रो करण्याची क्षमता. जेव्हा आपण वल्नरेबल होतो तेव्हा आपण पेन आणि फेलियरचा रिस्क घेतो, पण जेव्हा आपण रेझिलियंट असतो तेव्हा आपण त्या पेनमधून शिकतो, त्यातून ग्रो करतो आणि अजून स्ट्रॉंग बनतो. ब्राऊनच्या रिसर्चमधून समजतं की रेझिलियंट लोक काही कॉमन क्वालिटीज शेअर करतात. ते हे बिलीव्ह करतात की ते आपल्या लाईफच्या स्टोरीजचे ऑथर आहेत, म्हणजे ते आपल्या सर्कमस्टान्सेसचे व्हिक्टिम नाही आहे. उलट ते आपल्या लाईफला शेप देऊ शकतात. ते आपल्या इमोशन्सला ओळखतात आणि त्यांना मॅनेज करतात. ते हेल्प सीक करण्यापासून डरत नाही, म्हणजे ते दुसऱ्यांकडून सपोर्ट मागण्यात हेजिटेट नाही करत. आणि ते प्रॅक्टिस करतात ग्रेटफुलनेस, म्हणजे आभार व्यक्त करणं. याला एक स्पोर्ट्स पर्सनच्या उदाहरणाने समजूया. एक स्पोर्ट्स पर्सन मॅच हारू शकतो, त्याला इंजुरी होऊ शकते, पण जर तो रेझिलियंट आहे तर तो हारातून शिकेल, इंजुरीतून रिकव्हर करेल आणि अजून स्ट्रॉंग होऊन परत येईल. ब्राऊन म्हणतात की रेझिलियन्स एक स्किल आहे ज्याला प्रॅक्टिसने डेव्हलप केले जाऊ शकतं. हे कोणतं इनबॉर्न टॅलेंट नाही आहे, उलट एक शिकलेलं बिहेवियर आहे. जेव्हा आपण आपल्या इमोशन्सला ओळखायला शिकतो, जेव्हा आपण हेल्प सीक करायला शिकतो, जेव्हा आपण ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपण आपल्या रेझिलियन्सला स्ट्रॉंग बनवतो. त्या म्हणतात की रेझिलियन्स आपल्याला वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करण्यात पण हेल्प करतं, कारण जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण अडचणीतून बाउन्स बॅक करू शकतो, तेव्हा आपण वल्नरेबल होण्यापासून कमी डरतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला रेझिलियन्सला कल्टिव्हेट करायला पाहिजे, म्हणजे अडचणीतून बाउन्स बॅक करण्याच्या ॲबिलिटीला डेव्हलप करायला पाहिजे. हाच आहे जास्त स्ट्रॉंग, जास्त कॉन्फिडेंट आणि जास्त फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक बंबू ट्री स्टॉर्ममध्ये पण फ्लेक्सिबल राहतं, तसंच आपल्याला पण लाईफच्या चॅलेंजेसमध्ये फ्लेक्सिबल आणि रेझिलियंट राहायला पाहिजे. लेसन 8, कल्टिव्हेटिंग ग्रेटफुलनेस. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण रेझिलियन्स म्हणजे लवचिकपणाला कल्टिव्हेट करण्याबद्दल बोललो. आता आपण एक अजून पॉवरफुल प्रॅक्टिसवर बोलूया जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला आणि जास्त जॉय एक्सपिरियन्स करण्यात हेल्प करते. कल्टिव्हेटिंग ग्रेटफुलनेस म्हणजे कृतज्ञतेचा विकास. ब्रेने ब्राऊन म्हणतात की ग्रेटफुलनेस फक्त क्यू म्हणण्यापेक्षा खूप जास्त आहे. हे एक ॲटिट्यूड आहे, एक वे ऑफ बीइंग आहे, ज्यात आपण आपल्या लाईफमध्ये जे काही चांगलं आहे त्याला अप्रिशिएट करतो, त्याला एक्नॉलेज करतो. हे फक्त मोठ्या गोष्टींसाठीच नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण असू शकतं, जसं एक ब्युटिफुल सनसेट, एक फ्रेंडचा सपोर्ट किंवा एक वार्म कप ऑफ टी. ब्राऊनच्या रिसर्चमधून समजतं की जे लोक रेग्युलरली ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस करतात ते जास्त हॅपी, जास्त ऑप्टिमिस्टिक आणि जास्त कनेक्टेड असतात. ते स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशनमधून पण कमी सफर करतात. ग्रेटफुलनेस आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करतो, आपल्याला त्या ब्लेसिंग्सवर फोकस करण्यात हेल्प करतो जे आपल्याकडे आहे, रादर देन त्या गोष्टींवर जे आपल्याकडे नाही. याला एक सिंपल एक्सरसाइजने समजूया. हर दिवशी झोपण्यापूर्वी 3 अशा गोष्टींबद्दल विचार करा ज्यांच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. ही कोणतीही गोष्ट असू शकते, छोटी किंवा मोठी. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही आपल्या अवेअरनेसला पॉझिटिव्हवर शिफ्ट करता आणि तुम्ही जास्त जॉय आणि कंटेंटमेंट एक्सपिरियन्स करता. ब्राऊन म्हणतात की ग्रेटफुलनेस वल्नरेबिलिटीशी पण कनेक्टेड आहे. जेव्हा आपण वल्नरेबल होतो तेव्हा आपण दुसऱ्यांची हेल्प आणि सपोर्टसाठी ओपन होतो, आणि जेव्हा आपण या हेल्प आणि सपोर्टला रिसीव्ह करतो तेव्हा आपण ग्रेटफुल फील करतो. त्या म्हणतात की ग्रेटफुलनेस एक प्रॅक्टिस आहे, एक हॅबिट आहे ज्याला कल्टिव्हेट केले जाऊ शकतं. जेव्हा आपण याला रेग्युलरली प्रॅक्टिस करतो तेव्हा हे आपल्या लाईफचा एक नॅचरल पार्ट बनून जातं. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला ग्रेटफुलनेसला कल्टिव्हेट करायला पाहिजे, म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे काही चांगलं आहे त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे. हाच आहे जास्त जॉयफुल, जास्त कंटेंट आणि जास्त मिनिंगफुल लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक फ्लॉवर सनलाईटला ॲब्झॉर्ब करतो, तसंच आपल्याला पण आपल्या लाईफच्या ब्लेसिंग्सला ॲब्झॉर्ब करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी ग्रेटफुल व्हायला पाहिजे. लेसन 9, डिफायनिंग मोमेंट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण ग्रेटफुलनेसला कल्टिव्हेट करण्याबद्दल बोललो. आता आपण एक अजून महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर बोलूया जो आपल्या लाईफच्या स्टोरीजशी रिलेटेड आहे. डिफायनिंग मोमेंट म्हणजे परिभाषित क्षण. ब्रेने ब्राऊन म्हणतात की आपल्या लाईफमध्ये काही असे मोमेंट्स असतात जे आपल्याला डीपली इम्पॅक्ट करतात, जे आपल्या आयडेंटिटीला, आपल्या बिलीव्हसला आणि आपल्या फ्युचरला शेप देतात. हे मोमेंट्स पॉझिटिव्ह पण असू शकतात आणि निगेटिव्ह पण हे नेहमी पॉवरफुल असतात.
हे मोमेंट्स आपल्याला हे रिअलाइज करायला लावतात की आपण कोण आहोत, आपण काय व्हॅल्यू करतो आणि आपण काय बनायला मागतो. ब्राउन म्हणतात की हे डिफायनिंग मोमेंट्स अक्सर वल्नरेबिलिटीशी जोडलेले असतात. जेव्हा आपण वल्नरेबल होतो तेव्हा आपण जास्त ओपन होतो नवीन एक्सपिरियन्ससाठी, नवीन लर्निंग्ससाठी आणि नवीन कनेक्शनसाठी. आणि हीच वल्नरेबिलिटी आपल्याला डिफायनिंग मोमेंट्स क्रिएट करण्यात हेल्प करते. याला एक पर्सनल उदाहरणाने समजूया. मान लीजिए तुमच्या लाईफमध्ये एक असा मोमेंट आला जेव्हा तुम्हाला कोणत्याही मोठ्या चॅलेंजचा सामना करावा लागला, जसं कोणत्याही लव्हडवनचा लॉस किंवा कोणतीतरी सिरियस इलनेस. हे एक खूपच पेनफुल आणि वल्नरेबल एक्सपिरियन्स असू शकतं, पण हे तुम्हाला हे पण शिकवू शकतं की लाईफ किती प्रेशियस आहे आणि तुम्हाला आपल्या प्रायोरिटीजला रिव्हॅल्युएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतं. ब्राउन म्हणतात की हे डिफायनिंग मोमेंट्स आपल्याला आपल्या स्टोरीजला रिराईट करण्याची पण ऑपॉर्च्युनिटी देतात. आपण हे डिसाईड करू शकतो की आपण त्या एक्सपिरियन्सला कसं इंटरप्रेट करू, त्यातून काय शिकू आणि त्यातून आपल्या लाईफला कसं शेप देऊ. त्या म्हणतात की ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्या स्टोरीजचे ऑथर बनू, म्हणजे आपण आपल्या पास्ट एक्सपिरियन्सला ब्लेम करू, उलट त्यातून शिकू आणि आपल्या फ्युचरला कॉन्शियसली क्रिएट करू. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या लाईफच्या डिफायनिंग मोमेंट्सला ओळखायला पाहिजे आणि त्यांना आपल्या ग्रोथसाठी यूज करायला पाहिजे. हाच आहे जास्त मिनिंगफुल आणि पर्पजफुल लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक आर्टिस्ट आपल्या ब्रशस्ट्रोक्सने एक पेंटिंग क्रिएट करतो, तसंच आपण आपल्या चॉईसेस आणि एक्सपिरियन्सने आपल्या लाईफची स्टोरी क्रिएट करतो. लेसन 10, लिव्हिंग अ होलहार्टेड लाईफ. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण डिफायनिंग मोमेंट्स बद्दल बोललो जे आपल्या लाईफच्या स्टोरीजला शेप देतात. आता आपण डेरिंग ग्रेटलीच्या अल्टिमेट गोलवर बोलूया, लिव्हिंग अ होलहार्टेड लाईफ म्हणजे पूर्ण हृदय जीवन जगणे. ब्रेने ब्राउन म्हणतात की होलहार्टेड लिव्हिंग कोणती डेस्टिनेशन नाही आहे, तर एक जर्नी आहे, एक डेली प्रॅक्टिस आहे. याचा मतलब आहे करेज, कंपशन आणि कनेक्शनच्या सोबत जगणं, आपल्या वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करणं, आपल्या इम्परफेक्शन्सला एक्सेप्ट करणं आणि हे बिलीव्ह करणं की आपण लव्ह आणि बिलॉंगिंग डिझर्व करतो. ही एक अशी लाईफ आहे जिथे आपण आपल्या ऑथेंटिक सेल्फला एक्सप्रेस करतो, बिना कोणत्याही फिअर किंवा शेमच्या. ब्राउन म्हणतात की होलहार्टेड लिव्हिंगसाठी काही गोष्टी जरुरी आहेत. सर्वात पहिले, करेज म्हणजे वल्नरेबल होण्याचा, रिस्क घेण्याचा आणि आपल्या स्टोरीज शेअर करण्याचा साहस. दुसरं, कंपशन म्हणजे आपल्यावर आणि दुसऱ्यांवर दया ठेवणं, जजमेंटपासून बचणं. तिसरं, कनेक्शन म्हणजे दुसऱ्यांसोबत जेन्युइन आणि मिनिंगफुल रिलेशनशिप्स बनवणं. चौथं, ऑथेंटिसिटी म्हणजे आपल्या ट्रू सेल्फला एक्सप्रेस करणं, बिना कोणत्याही फेक पर्सोनाच्या. पाचवं, कल्टिव्हेटिंग रेझिलियन्स म्हणजे अडचणीतून बाउन्स बॅक करण्याची ॲबिलिटी. सहावं, प्रॅक्टिसिंग ग्रेटफुलनेस म्हणजे आपल्या लाईफच्या ब्लेसिंग्सला अप्रिशिएट करणं. आणि सातवं, बिलिव्हिंग दॅट यू आर वर्थी ऑफ लव्ह अँड बिलॉंगिंग म्हणजे हे विश्वास करणं की आपण प्यार आणि संबंधाच्या लायक आहोत. ब्राउन म्हणतात की होलहार्टेड लिव्हिंग एक परफेक्ट लाईफ नाही आहे, तर एक करेजियस लाईफ आहे. यात अप्स अँड डाऊन्स असतात, यात पेन आणि फेलियर पण असतात, पण यात जॉय, लव्ह आणि फुलफिलमेंट पण असतं. ही एक अशी लाईफ आहे जिथे आपण आपली पूर्ण पोटेन्शियल एक्सपिरियन्स करतो, जिथे आपण आपल्या ट्रू सेल्फला एक्सप्रेस करतो आणि जिथे आपण दुसऱ्यांसोबत डीप कनेक्शन बनवतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला होलहार्टेड लाईफ जगण्याचा एफर्ट करायला पाहिजे, म्हणजे करेज, कंपशन आणि कनेक्शनच्या सोबत जगायला पाहिजे. हाच आहे जास्त मिनिंगफुल, जॉयफुल आणि फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जसं एक ट्री आपल्या रूट्सने स्ट्रॉंग होतं आणि आपल्या ब्रांचेजने पसरतं, तसंच होलहार्टेड लिव्हिंग आपल्याला इंटरनली स्ट्रॉंग बनवतं आणि आपल्याला एक्सटर्नली कनेक्ट करतं. तर मित्रांनो, हे होते ब्रेने ब्राउन यांच्या डेरिंग ग्रेटलीचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं वल्नरेबिलिटीला एम्ब्रेस करणं, शेमला चॅलेंज करणं आणि होलहार्टेडली जगणं आपल्याला जास्त ऑथेंटिक, कनेक्टेड आणि करेजियस लाईफकडे घेऊन जाऊ शकतं. हे फक्त एका पुस्तकाची समरी नाही आहे, तर एक गाईड आहे जास्त ब्रेव्हली जगण्याची, जास्त लव्ह करण्याची आणि जास्त बिलॉंग करण्याची. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त रेझोनेटिंग वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डेअर ग्रेटली.